कॅपजेमिनामध्ये ही रांग कसली एवढी मोठी? कॅपजेमिनाई झाडं वाटते. झाडं वाटप करते. हो. ॲक्च्युली फर्स्ट टाइम बघतो की कॅपजेमिनाई खूप चांगले चांगले उपक्रम राबवते आणि त्याच्यामध्ये एक आहे ना की जे आहे ना आता इकडे प्लांट्स दिले जातात एम्प्लॉईजला, तर त्याच्याकरता ही सगळ्यात मोठी रांग आहे. खूप मोठी रांग आहे, जास्परच्या त्या बिल्डिंगपर्यंत ही रांग. आणि इकडे तर सगळे लोक तर झाडं घेऊन जात आहेत, कारण की आता पावसाळा चालू होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला वृक्षारोपण करायचं आणि त्याच्यामुळे हा उपक्रम आहे ना कॅपजेमिनाई राबवत है। कैपजेमिनाई हिंजेवाड़ी कैंपस में वर्मी कंपोस्ट का डिस्ट्रीब्यूशन हुआ। ये वर्मी कंपोस्ट इसलिए भी ज़रूरी है क्योंकि हम देख रहे हैं कि हर साल गर्मी बढ़ती जा रही है। इससे हम पेड़ लगा सकते हैं जो कि कहीं ना कहीं एक छोटे से लेवल पर भी, अगर ग्लोबल वार्मिंग कम कर रहा है, मानसून आ रहा है, मिट्टी उपजाऊ होगी, इसमें आप पेड़ लगाओ, आप कहीं ना कहीं अर्थ को थोड़ा सा बेनिफिट देगा। और सबसे बड़ी बात ये वेस्ट से बना हुआ है, ये रिसाइकलिंग से बना है, ये वेस्ट से फिर रिसाइकिल होकर बना है। तो जितने भी कंपनी का वेस्ट जा रहा है, ऐसे अगर छोटी छोटी और इनिशिएटिव और सारी आईटी कंपनीज लें तो वी कैन गो टुवर्ड्स अ सस्टेनेबल फ्यूचर, और जो कि अच्छा रहेगा। हा ॲक्च्युली खरं चांगला इनिशिएटिव्ह आहे, कारण की सध्या जर तुम्ही पोल्युशन बघता ते खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे, पण कुठेतरी एक छोटंसुद्धा पाऊल आहे ना, ही खूप मोठी गोष्ट होणार आहे, हे कुठं मोठं होणार आहे, कारण की छोट्या छोट्या गोष्टींमुळेच बऱ्याचशा गोष्टी साध्य होणार आहेत आणि हे खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे।